नमस्कार सर्वांना, स्वागत आहे तुमचं कावेरीज किचन कथा या यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण बनवणार आहोत बाप्पाच्या आवडीचे चविष्ट असे बटाटा मोदक। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी उकडलेले बटाटे घेतलेले आहे। बटाटे आपल्याला छान असे स्मॅश करून घ्यायचे आहे। बटाटे गरम असतानाच बारीक करून घ्यायचे म्हणजे छान बारीक होतात। हे मोदक उपवासाला देखील चालतात आणि कमी साहित्यात होणारे असे मोदक आहे, त्यामुळे आवर्जून करा। आता कढईमध्ये 2 ते 3 चमचे तूप घालून घ्यायचं आहे। या तुपावर आपण काजू परतून घेऊया। काजू आपल्याला मंद आचेवर गुलाबीसर रंगावर येईपर्यंत परतून घ्यायचे आहे। छान असे काजू आपले गुलाबीसर रंगावर परतून झालेले आहे, काढून घेऊया। आता त्याच तुपामध्ये आपण बदाम देखील परतून घेऊया। सुकामेवा इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता किंवा नाही घातला तरी चालेल। बदाम देखील छान परतून झालेले आहे, हे देखील आपण काढून घेऊया। त्याच तुपामध्ये आपण मनुका देखील परतून घ्यायचा आहे। मनुका देखील छान परतून झालेला आहे, तो देखील आपण काढून घेऊया। आता त्याच तुपामध्ये आपण उकडून घेतलेला बटाटा घालून घ्यायचा आहे आणि छान असा परतून घ्यायचा आहे। छान असा तुपावर आपण बटाटा परतून घेऊ। तुम्ही इथे बटाट्याच्या ऐवजी रताळ्याचा देखील वापर करू शकता। जर तुमच्याकडे रताळे असतील तर तुम्ही आवर्जून उकडून त्याचा इथे वापर करू शकता। मी फक्त बटाट्याचेच इथे मोदक करत आहे। बटाटा देखील छान परतून झालेला आहे। आता यामध्ये आपण साखर घालून घेऊया। साखर तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता। मी इथे अर्धी वाटी साखर घातलेली आहे। तुम्ही साखरेऐवजी इथे गुळाचा देखील वापर करू शकता। छान साखर पूर्णपणे आपण मिक्स करून घेऊया। तुम्ही पाहू शकता साखर घातल्यामुळे बटाटा पूर्णपणे असा पातळ झालेला आहे। आपल्याला मंद गॅसवरच हा बटाटा पूर्णपणे परतून घ्यायचा आहे। तुम्ही पाहू शकता आता पुन्हा आपलं सारण घट्ट व्हायला लागलेलं आहे। आता यामध्ये आपण तुपावर परतून घेतलेले काजू बदाम मी थोडेसे कुटून घेतलेले आहे, ते यामध्ये घालून घेऊया आणि मिक्स करून घेऊया। छान असे मिक्स झालेले आहे, तुम्ही पाहू शकता। आता यामध्ये चवीपुरती 1 चमचा वेलची पूड घालून घ्यायची आहे। गोडाचा पदार्थ म्हटलं की वेलची पूड ही आलीच, त्यामुळे वेलची पूड आवर्जून घाला। छान असं मिक्स करून घेऊया आणि थंड करून घेऊया, म्हणजे मोदक छान असे आपले तयार होतील। आपलं सारण तयार आहे। छान असं आपलं सारण तयार झालेलं आहे आणि थंड देखील तयार झालेलं आहे। आता मोदकाच्या साच्याला आतून तूप लावून घ्यायचं आहे। इथे मी पिस्त्याचे काप घेतलेले आहे, जेणेकरून मोदक आपला अजूनच सुंदर दिसेल। यामध्ये आपण बटाट्याचं सारण घालून घ्यायचं आहे। सारण भरताना छान असं घट्टसर दाबून भरायचं, जेणेकरून मोदक आपला सुंदर असा तयार होईल। पाहू शकता सुंदर असा आपला मोदक तयार झालेला आहे, अप्रतिम। आता
याच प्रकारे आपण बाकीचे देखील मोदक तयार करून घेऊया। झटपट होणारे असे बटाट्याचे मोदक आहे, त्यामुळे आवर्जून करा। पाहू शकता मी बरेचसे मोदक तयार करून घेतलेले आहे। ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा। आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहण्यासाठी धन्यवाद।